आरोपीनं पोलिसांना दिलेल्या जबाबाची माहिती देखील समोर येते। जगात सुरू असलेल्या मुस्लिमांवरच्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी हल्ला केला अशी माहिती आरोपीनं पोलिसांना दिली आहे। तर चाकू हल्ला झालेल्या आरोपीनं नेमकं आपल्या जबाबात काय म्हटलंय, काही ठळक मुद्दे। 27 तारखेला दुपारी 3 वाजता जैब जुनेद अन्सारी माझ्याजवळ येऊन हिंदू आहेस का असं त्यानं विचारलं। मी हो म्हटलं आणि अन्सारी पुढे निघून गेला। दुपारी 4 वाजता अन्सारीनं पुन्हा तू हिंदू आहेस का म्हणत माझ्यावर चाकूनं हल्ला केला। सुब्रतो सेनचा जबाब आपण बघतोय। चाकूचा वार चुकवला पण तरीही माझ्या पाठीत चाकू घुसला। मी सुपरवायझर मिश्रांच्या केबिनमध्ये पळालो पण अन्सारी तिथंही पोहोचला। अन्सारीनं मिश्रा यांनाही हिंदू आहेस का असं विचारलं आणि कलमा वाच म्हणत धमकावलं। मिश्रांना कलमा वाचता येत नाही हे पाहून अन्सारीनं त्यांच्यावरही चाकू हल्ला केला। मी घाबरून इमारतीमागे लपलो। 5-7 मिनिटांनंतर मिश्रांना फोन लावला। मी मरून जाईन असं मिश्रा ओरडत होते। हरिसिंग आणि 2 व्यक्तींनी आम्हा दोघांनाही हॉस्पिटलला नेलं। दरम्यान मीरा रोड मधला प्रकार हा जिहादी विचारसरणीचा दिसतोय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। जिहादी प्रवृत्तीचे आणखी किती जण आहेत याचा शोध एटीएस करत असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय। पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातून रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, हा तयार झालेला दिसतोय। इतर धर्मियांना मारायचं आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे। त्याला पकडलेलं आहे। आता एटीएस आणि एनआयची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल। याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत, अजून कोणी असे रॅडिकलाइज झाले आहेत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता तपासामध्ये पुढे येतील। दरम्यान मीरा रोड मधील हल्ल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या वॉखाट रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी हल्ला झालेल्या दोन्ही सुरक्षा रक्षकांच्या तब्येतीची विचारपूस केली। शिवाय हिंदूंवर हल्ला करणाऱ्यांना तुरुंगात सडवू असंही सोमय्याने म्हटलं। कुछ महीनों में महाराष्ट्र में हिंदुओं के ऊपर, हिंदू बहनों के ऊपर, लड़कियों के ऊपर, छोटी बच्चियों के ऊपर जो इस्लामिक जिहादी माफिया आक्रमण कर रहे हैं उनको बरोबर जवाब दिया जाएगा। एक एक को 5-15 साल के लिए जेल में भेजा जाएगा। इसके पीछे लगभग 389 करोड़ का फंड आया है, उसका भी इन्वेस्टिगेशन हो रहा है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।